थेट दृश्य जी आहेत ती बीडमधली आहेत। बीडमध्ये आपण बघतोय रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। सिंदफणा नदीचा वेढा पडलेला आहे आणि एनडीआरएफ आता मदतीला पोहोचलेली आहे। 40 जण इथं अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली, याचाच फटका जे आहे ते नदीकाठच्या गावांना बसलेला आहे। सिंदफणा नदीकाठच्या गावांना बसलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार घातलेला आहे। जवळपास कुर्ला गावातील 40हून अधिक नागरिक जे आहेत ते पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत आणि या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं आपण बघू शकतोय कशा पद्धतीने एनडीआरएफचं पथक तैनात झालेलं आहे। जवळपास 20हून अधिक जवान जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि बीडच्या कुर्ला परिसरामध्ये 40हून अधिक नागरिक जे आहेत ते पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशनला सध्याला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर हेच रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। एकंदरीत बघितलं गेलं तर आपण बीडच्या कुर्ला भागामधली संपूर्ण परिस्थिती आहे। जवळपास आता 6:32 झाला आहे आणि याच वेळेस रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर बीडच्या कुर्ला परिसरामध्ये सिंदफणा नदीकाठच्या गावामध्ये जवळपास 40 नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांचाच रेस्क्यू जे आहे ते या ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाकडून होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी संपूर्ण एनडीआरएफचे पथक त्याचबरोबर सगळं लागणारं साहित्य बोट हे सर्व जे आहे ते या ठिकाणी आणलेलं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं एक्सक्लुझिव्ह ड्रोन दृश्य जे आहे ते या ठिकाणी एनडीआरएफच्या साम टीव्हीच्या खास प्रेक्षकांसाठी आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाकडून संपूर्ण जे आहे ते नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली असून या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले। संपूर्ण जवान जे आहेत सिंदफणा नदीकाठच्या गावांमध्ये पाण्यामध्ये उतरणार आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर हेच रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर बीडच्या अनेक गावांचा संपर्क तुटला होता आणि याच्यामुळे याचा फटका जे आहे ते नागरिकांना बसलेला आहे आणि रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीने बघू शकतो रेस्क्यू ऑपरेशन जे सुरू झालेलं आहे। जवळपास 20हून अधिक जे आहे ते जवान या ठिकाणी पाण्यात उतरताना पाहायला मिळाले। एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते साम टीव्हीच्या खास प्रेक्षकांसाठी आपण बघू शकतो कशा पद्धतीनं नागरिकांना वाचवण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी मोठे शर्थीचे प्रयत्न जे आहे ते जवानांकडून करण्यात येत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 40हून नागरिक जे आहे ते पाण्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांनाच वाचवण्यासाठी या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणचं संपूर्ण आपण चित्र बघू शकतो कशा पद्धतीनं नागरिकांना वाचवण्यासाठी जे आहे ते आता एनडीआरएफचे जवान जे आहेत ते पाण्यामध्ये उतरलेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण जवान पाण्यामध्ये उतरून आता नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्याचे प्रयत्न करणार आहेत। हे संपूर्ण दृश्य आपण बघू शकतो कशा पद्धतीनं बोट जे आहे ते पाण्यामध्ये उतरलेले आहे। बीडच्या कुर्ला भागामध्ये सिंदफणा नदीकाठच्या गावांमध्ये संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन जे आहे सध्याला सुरू आहे। नक्कीच पाहायला गेलं तर रेस्क्यू ऑपरेशन एका आपण बघू शकतो कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे। मला दाखव या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते केलं जातं। एकंदरीत पाहायला गेलं तर 20हून अधिक जवान जे आहे ते पाण्यामध्ये उतरलेले आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन करून 40हून अधिक नागरिक जे आहेत ते पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांनाच बाहेर काढण्यासाठी हे रेस्क्यू ऑपरेशन कुर्ल्यामध्ये चालू आहे। जवळपास 20च्या अधिक जवान जे आहेत ते सिंदफणा नदीकाठामध्ये उतरलेले आहेत आणि ज्या ठिकाणी पुरामध्ये नागरिक गुंतलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते बोटीच्या सहाय्याने करण्यात येणार आहे आणि संपूर्ण धोक्याची पातळी जी आहे ते सिंदफणा नदीपात्राने ओलांडली होती आणि याचाच फटका जे आहे ते सिंदफणा नदीकाठच्या गावांना बसलेला आहे आणि संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन जे आहे या ठिकाणी चालू आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर याच नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत सुरू आहेत। बीडच्या कुर्ला भागामध्ये संपूर्ण विदारक दृश्य आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।